नमस्कार भक्तांनो, आज आपण जाणून घेणार आहोत महाराष्ट्रातील 3.5 शक्तिपीठांपैकी एक असलेल्या माहूर गडावरील आई रेणुकामातेची पवित्र, रहस्यमय आणि अद्भुत कथा। ही कथा केवळ इतिहास नाही तर कोट्यवधी भक्तांच्या श्रद्धेचा आधार आहे। आई रेणुकामाता म्हणजे कोण? आई रेणुकामाता या आदिशक्तीचे साक्षात रूप मानल्या जातात। त्या भगवान विष्णूंचा अवतार असलेल्या भगवान परशुरामांच्या मातोश्री होत्या। मातृत्व, संयम, त्याग आणि शक्ती यांचा अद्भुत संगम म्हणजे आई रेणुकामाता। पुराणांनुसार आई रेणुका अतिशय पवित्र, पतिव्रता आणि तपस्विनी होत्या। त्यांच्या तपश्चर्येने संपूर्ण त्रैलोक्य प्रभावित झाले होते। माहूर गड शक्तीचे पवित्र स्थान। महाराष्ट्रातील नांदेड जिल्ह्यात वसलेला माहूर गड हे एक अत्यंत प्राचीन आणि जागृत तीर्थक्षेत्र आहे। हा गड समुद्रसपाटीपासून उंचावर असून चारही बाजूंनी निसर्ग सौंदर्याने वेढलेला आहे। याच पवित्र भूमीवर आई रेणुकामाता, भगवान परशुराम, दत्तात्रेय आणि औदुंबर वृक्ष यांचा अद्भुत संगम पाहायला मिळतो। आई रेणुकामाता कशी प्रकट झाली? पौराणिक कथा। पौराणिक कथेनुसार एकेकाळी या डोंगराळ परिसरात अनेक ऋषी मुनी तपश्चर्या करत होते। त्यावेळी त्या ठिकाणी एक दिव्य तेज प्रकट होऊ लागले। हळूहळू त्या तेजातून आई रेणुकामातेचे स्वयंभू रूप प्रकट झाले। देवीच्या दर्शनाने संपूर्ण परिसर पावन झाला। ऋषींना आणि भक्तांना त्या ठिकाणी मानसिक शांती, संकटातून मुक्ती आणि मनोकामना पूर्ती अनुभवायला मिळू लागली। परशुराम आणि आई रेणुका भावनिक कथा। आई रेणुकामाता या परशुरामांच्या जीवनातील सर्वात पवित्र आधार होत्या। परशुरामांनी आपल्या आईसाठी माहूर गडाला अत्यंत पवित्र स्थान मानले। मातेवरील अपार श्रद्धेमुळे भगवान परशुरामांनी या स्थळाचे संरक्षण केले आणि या भूमीला अमरत्व प्राप्त झाले। माहूर गड आजही जागृत शक्तिपीठ। आजही माहूर गडावर नवस बोलले जातात, कौल घेतला जातो, रोगमुक्ती होते, विवाह, संतती, व्यवसायात यश मिळते असा भक्तांचा दृढ विश्वास आहे। अनेक भक्त सांगतात की आईने हाक दिली की माहूर गडावर जाण्याचा योग आपोआप जुळून येतो। नवरात्र उत्सवाचे विशेष महत्त्व। नवरात्राच्या 9 दिवसांत माहूर गडावर लाखो भाविकांची गर्दी होते। देवीचे अलंकारिक दर्शन, अभिषेक, महाआरती आणि जागरण यामुळे संपूर्ण परिसर भक्तिमय होतो। आई रेणुकामातेचे धार्मिक महत्त्व। आई रेणुकामाता या मातृत्वाची देवता, संकटमोचक देवी, कष्टकऱ्यांची आई आणि भक्तांची रक्षक म्हणून ओळखल्या जातात। त्यांचं नाव घेताच मनाला शांती आणि हृदयाला बळ मिळतं। भक्तांनो, आई रेणुकामातेची कथा ऐकून आपल्या मनात श्रद्धा निर्माण झाली असेल तर हा व्हिडिओ लाईक करा, शेअर करा आणि अशाच पवित्र कथा ऐकण्यासाठी चॅनल सबस्क्राईब करा। जय आई रेणुकामाता, जय आदिशक्ती।